गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रो प्रोसेसर 8086 याच्या मधले इन्स्ट्रक्शन सेट हे युनिट आपण स्टार्ट केलेले आहे. इन्स्ट्रक्शन सेट काय असतं हे प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. टोटल किती टाइपचे इन्स्ट्रक्शन सेट? 8 टाइपचे इन्स्ट्रक्शन सेट आहे. त्याच्यामध्ये आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन, लॉजिकल इन्स्ट्रक्शन, फ्लॅग मॅनिप्युलेशन, मशीन कंट्रोल असे टोटल 8 टाइपचे इन्स्ट्रक्शन सेट पाहिलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तर हा जो क्वेश्चन आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन हा खूप वेळेस एमएसबीटीची एक्झाम असेल, डीपार्ट असतील किंवा एनएमएचे एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि खूप वेळेस विचारला गेलेला आहे. समर 18 असतील, समर 15 असेल, विंटर 2015 असतील, समर 19 असेल, विंटर 2017 असेल, खूप वेळेस हा विचारला गेलेला आहे. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. तर फर्स्ट ऑफ ऑल डेटा ट्रान्सफर म्हणजे काय? नावामध्ये त्याचं मिनिंग आहे डेटाला ट्रान्सफर करणे. डेटा ट्रान्सफरला म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन ऑब्विसली येणार आहे. तर पहा इथं काय डेटा ट्रान्सफर इज यूज टू ट्रान्सफर द डेटा फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन विदाउट चेंजिंग द ऍक्च्युअल डेटा. एका व्हेरिएबल कडून दुसऱ्या व्हेरिएबल किंवा एका डेटा कडून दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर करणे म्हणजे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. आता डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन टोटल 9 आहेत. आता फर्स्ट आहे त्याच्यामध्ये मूव्ह इन्स्ट्रक्शन MOV. आपण एक्झाम मध्ये कोड मध्ये लिहिताना 8086 मायक्रो असेंबली लँग्वेज स्टार्ट करताना आपण MOV हे यूज करतो मूव्ह साठी. तर त्याचं मिनिंग आहे MOV म्हणजे मूव्ह. मूव्ह म्हणजे काय? ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. एक्झाम्पल आहे मूव्ह AX, BX म्हणजे हा कसा ट्रान्सफर होईल BX टू AX मध्ये काय होईल? लोड होईल. AX आणि BX इन 3 बार जनरल पर्पज रजिस्टर. त्यानंतर सेकंड आहे MVI इन्स्ट्रक्शन. MV म्हणजे काय? अगेन मूव्ह. आय म्हणजे इमिजिएट, लक्षात ठेवण्यासाठी आय इज नथिंग बट इमिजिएट. तर MVI म्हणजे इमिजिएट मूव्ह. लोड इमिजिएट डेटा इनटू रजिस्टर. इमिजिएटली जर आपल्याला कॉल करायचं असेल, डेटा ट्रान्सफर करायचं असेल इमिजिएटली, तर आपण MVI इन्स्ट्रक्शन यूज करतो. लोड इमिजिएट डेटा इनटू द रजिस्टर. फॉर एक्झाम्पल मूव्ह AX, 1 2 3 4H. आता 1 2 3 4H याला काय केलं आपण? इमिजिएटली कशामध्ये मूव्ह केलं? AX या रजिस्टर मध्ये. MOVI ने. त्यानंतर LDI इज नथिंग बट द लोड अक्युमुलेटर डायरेक्ट. LDA मीनिंग लक्षात ठेवा फुल फॉर्म. LDA लोड अक्युमुलेटर डायरेक्ट. LDA. तर हा काय काम करतो? लोड डेटा फ्रॉम मेमरी टू अक्युमुलेटर. कसा यूज करतो आपण? कसं लोड करतो त्याला? डेटा फ्रॉम मेमरी टू अक्युमुलेटर मध्ये. मेमरी टू अक्युमुलेटर मध्ये जर मूव्ह करायचं असेल, लोड करायचं असेल तर आपण LDA इन्स्ट्रक्शन यूज करतो. मूव्ह AX, 100H. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो नंबर दिला असेल, स्क्वेअर ब्रॅकेट आला म्हणजे मेमरी आली, हे लक्षात ठेवा. पहा इथं काय केलेलं आहे? मूव्ह AX, 100H. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण 100H घेतलेले. हा कशामध्ये मूव्ह होतोय? AX रजिस्टर मध्ये. म्हणजे आता सांगितलं ना आपण मेमरी टू अक्युमुलेटर म्हणजे हे काय झालं? मेमरी झालं. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 100H हा मेमरी ऍड्रेस आहे, तो AX रजिस्टर मध्ये काय झाला? मूव्ह झाला. LDA इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर सेम STA स्टोअर अक्युमुलेटर डायरेक्ट. स्टोअर L म्हणजे लोड, S म्हणजे स्टोअर. स्टोअर अक्युमुलेटर डायरेक्ट. स्टोअर द अक्युमुलेटर डेटा इनटू द मेमरी. कशामध्ये मूव्ह करतोय आपण? स्टोअर करतोय अक्युमुलेटर डेटा. अक्युमुलेटरचा डेटा आहे तो कशामध्ये मूव्ह करतोय? आता मेमरी मध्ये. आणि LD मध्ये काय करत होतो? मेमरी टू अक्युमुलेटर. याच्यामध्ये उलट करतोय आपण, डेटाचं मेमरी मध्ये करतोय. आता एक्झाम्पल पहा. मूव्ह 100H, X. पहा आता काय केलं? X ला 100H मध्ये म्हणजे जो अक्युमुलेटर आहे तो कशामध्ये मूव्ह केला? मेमरी मध्ये. स्टोअर अक्युमुलेटर मध्ये. आणि लोड म्हणजे काय करत होतो आपण? मेमरी टू अक्युमुलेटर. मेमरीचा अक्युमुलेटर मध्ये. आणि स्टोअर मध्ये काय करतोय? अक्युमुलेटरचा मेमरी मध्ये. हा डिफरन्स लक्षात ठेवा. त्यानंतर XCHG. जर आपण स्वॅपिंग ऑफ टू नंबर्स, दोन नंबरची स्वॅपिंग जर करायची असेल, एक्सचेंज करायचं असेल तर आपण कुठलं इन्स्ट्रक्शन यूज करतो? XCHG एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. एक्सचेंज द डेटा बिटवीन रजिस्टर. XCHG AX, BX. BX कशामध्ये मूव्ह होतोय? AX मध्ये. म्हणजे स्क्रीनशॉट तो काय होतोय? BX आणि AX XCHG इन्स्ट्रक्शन ने काय होतोय? एक्सचेंज केलं जातं. म्हणजे BX हा AX मध्ये मूव्ह झाला. म्हणजे ऑब्विसली AX ची जागी BX घेतला, BX च्या जागी AX काय झाला? मूव्ह झाला. तर हे होतं XCHG म्हणजे एक्सचेंज इन्स्ट्रक्शन. त्यानंतर एक इन इज नथिंग बट द इनपुट. आता हे केव्हा यूज केला जातो?
तर डेटा ट्रान्सफर फ्रॉम इनपुट पोर्ट टू अॅक्युमुलेटर. इनपुट पोर्ट कडून जर तुम्हाला अॅक्युमुलेटर मध्ये जर पाहिजे असेल, मूव्ह करायचं असेल, तर आपण इनपुट हे यूज करतो, म्हणजे इन यूज करतो. इन एल कॉमा 608 एक्झाम्पल 608 म्हणजे जो 60H आहे तो कशामध्ये इन झाला एल मध्ये. म्हणजे इनचं काम काय होतं, ट्रान्सफर डेटा फ्रॉम इनपुट पोर्ट टू अॅक्युमुलेटर. म्हणजे इनपुट पोर्ट कडून आपण कुठे पाठवलं, त्याला अॅक्युमुलेटर कडे. म्हणजे 60 हा एल मध्ये काय झाला, ट्रान्सफर झाला इनने. आउट काय होतं, आता ट्रान्सफर डेटा फ्रॉम अॅक्युमुलेटर टू आउटपुट पोर्ट. आता अॅक्युमुलेटरचं जर तुम्हाला आउटपुट पोर्ट मध्ये ट्रान्सफर करायचं असेल, तर आपण आउट हे इन्स्ट्रक्शन यूज करतो. आउट 16H कॉमा आहे. जर तुम्ही इन आणि आउट पाहिलं तर ऑपोजिट आहे. पहा, इन मध्ये काय करत होतो आपण, डेटा फ्रॉम इनपुट पोर्ट टू अॅक्युमुलेटर, आणि याच्यामध्ये काय करतो, अॅक्युमुलेटर टू आउटपुट पोर्ट. म्हणजे पहा, इन मध्ये एल कॉमा 16H हा एल मध्ये काय होत होता, मूव्ह होत होता. आउट मध्ये एल हा 16H मध्ये मूव्ह होतोय. त्याच्यानंतर LEA लक्षात ठेवा. LEA पण खूप महत्वाचं इन्स्ट्रक्शन आहे. लोड इफेक्टिव्ह ऍड्रेस. LEA म्हणजे काय, लोड इफेक्टिव्ह ऍड्रेस. आता यूज होतो द लोड इफेक्टिव्ह ऍड्रेस इनटू द रजिस्टर. रजिस्टर मध्ये जर तुम्हाला ऍड्रेस मूव्ह करायचा असेल, इफेक्टिव्ह ऍड्रेस, तर त्यावेळेस आपण रजिस्टर लोड इफेक्टिव्ह ऍड्रेस इनटू द रजिस्टर, त्यावेळेस आपण LEA इन्स्ट्रक्शन यूज करतो. LEA SI कॉमा व्हॅर. व्हॅर कशामध्ये मूव्ह झाला, SI या सोर्स इंडेक्स म्हणजे तुमचा ऍड्रेस मध्ये काय झाला, लोड झाला. त्याच्यानंतर LDS ऑब्लिक ALS लोड पॉइंटर अँड सेगमेंट रजिस्टर मध्ये यूज करा. तो सेगमेंट किंवा लोड करायचं असेल रजिस्टर, त्यावेळेस आपण LDS ऑब्लिक ALS इन्स्ट्रक्शन यूज करतो. एक्झाम्पल अगेन LDS SI कॉमा व्हॅर. व्हॅर SI मध्ये काय झाला, मूव्ह झाला. तर हे होते टोटल 9 टाइपचे आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन पाहिलेले. तर याच्यातले 2-2 मार्क्सला एक्झाम मध्ये विचारले जातात की इन्स्ट्रक्शन काय काम करतं, मूव्ह इन्स्ट्रक्शन, व्हॉट इज मूव्ह इन्स्ट्रक्शन, सिंटॅक्स, एक्झाम्पल आणि त्याचं डिस्क्रिप्शन. एवढं सगळं तुम्हाला 2-2 मार्काला विचारले जाऊ शकतात. तर खूप महत्वाचा आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. तर आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन कोणकोणते पाहिले, तर मूव्ह, MVI, LDA, STA, XCFG, इन, आउट, LEA, LDS हे सगळे इन्स्ट्रक्शन हे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन मध्ये येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन कव्हर केला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अरिथमेटिक अँड लॉजिकल इन्स्ट्रक्शन कव्हर करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, धन्यवाद.